तुम्ही 2500 वर्षापासून चालत आलेल्या मैत्र्य बुद्धाची भविष्यवाणीविषयी ऐकले आहेत का? महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेस असलेल्या अजिंठा लेण्यांमध्ये भविष्य बुद्ध यांचे चित्र रेखाटलेले आहे. 2500 वर्षापासून अजिंठा गावातील लोक एक दंतकथा जपून ठेवत आहेत. बुद्ध पूर्वेकडे पुन्हा जन्म घेतील. जसं की आपण सर्वांना माहीत आहे की अजिंठा लेणी ही 2000 वर्षाहून अधिक जुनी लेणी आहे. आणि अजिंठा लेणीमध्ये एक अशी म्हण आहे 17 नंबर केव्जमध्ये की फ्युचर बुद्धा म्हणजे येणारे जे बुद्ध आहे मैत्रीय बुद्ध हे 2500 वर्षानंतर येतील. ज्यावेळेस गौतम बुद्धांचा महापरिनिर्वाण होणार आहे त्याच्या 2500 वर्षानंतर. तिथे जे एक 17 नंबरमध्ये एक पॅनल आहे आणि त्या पॅनलमध्ये 8 बुद्धांचे चित्र रेखाटलेले आहे. आणि त्यातले जे 7व्या क्रमांकाचे जे बुद्ध आहेत ते तथागत गौतम बुद्ध, ज्याला आपण शाक्यमुनी बुद्ध असं म्हणतो, त्यांचं चित्र रेखाटलेलं आहे. कारण की त्यांच्या मागे आपण जर बघितलं तर बोधिवृक्ष आहे. आणि येणारे जे बुद्ध आहे ज्याला आपण मैत्रीय बुद्धा म्हणतो किंवा फ्युचर बुद्धा म्हणतो, त्यांच्या मागे बांबूचे झाड आहे. आणि असं म्हटलं जातं की मैत्रीय बुद्धा किंवा फ्युचर बुद्धा हे जेव्हा येतील त्यावेळेस त्यांचं प्रूफ शोधणं थोडं मुश्किल होईल. पण असं म्हटलं जातं की जेव्हा ते येतील तेव्हा त्यांच्या डोक्यावरती मुकुट असेल जे की मैत्रीय बुद्धाच्या चित्रामध्ये रेखाटलेलं आहे. आणि ते उगवत्या देशामध्ये त्यांचा जन्म होईल जे की जपान आहे. आणि ज्यावेळेस ते येतील त्यावेळेस ते मानवाचं पुन्हा कल्याण करण्यासाठी येतील असं म्हटलं जातं. तर ही अजिंठा लेणीविषयी किंवा मैत्रीय बुद्धाविषयी वारंवार तिथं म्हटल्या जाते ह्या गोष्टी. ही भविष्यवाणी पूर्वीकडे पूर्ण झालेली आहे. 7 जुलै 1956 सकाळी 7 वाजता तोकुशिमा, जपान. त्यांचे नाव रिहो ओकावा. जागतिक आध्यात्मिक चळवळ हॅपी सायन्सचे संस्थापक आणि 3200 पेक्षा अधिक पुस्तकांचे लेखक. साध्या कुटुंबात जन्मलेली एक महान आत्मा, स्वतः सहाय्य वृत्तीने स्वतःची यशोगाथा घडविली. स्वतःच्या मनाचा खोलवर शोध घेतल्यानंतर 23 मार्च 1981 रोजी त्यांना महान बोध प्राप्त झाला. आणि त्यांनी विश्वातील कधीही उघड न झालेल्या रहस्यांचे दार उघडले. त्यांनी स्वतः अनुभवले की इतिहासातील महान संतांनी जे अनुभवले, दानवांशी लढा, किंवा जगातील प्रत्येक देश आणि प्रत्येक धर्मातील पवित्र आत्म्यांशी दैनंदिन संवाद. त्यांच्या आंतरिक अन्वेषणादरम्यान त्यांना कळले की त्यांच्या मुख्य आत्म्याचे नाव एलकांतारे आहे आणि ते 3 अब्जांसाठी टिकणारी भविष्यातील संस्कृती निर्माण करण्याच्या ध्येयाने जन्मले होते. 6 ऑक्टोबर 1986 रोजी त्यांनी हॅपी सायन्सची स्थापना केली. हे लवकरच देशव्यापी चळवळ बनले. 5 वर्षात
50,000 लोक टोकियो डोममध्ये एकत्र आले आणि त्यांनी त्यांचे पवित्र व्याख्यान ऐकले. हॅपी सायन्सचे आता 200 देशांमध्ये अनुयायी आहेत आणि त्यांची शिकवण संस्कृती आणि वांशिक सीमा ओलांडून लोकांच्या आत्म्याचे रक्षण करत आहे. हॅपी सायन्सचा एक मुख्य पैलू म्हणजे तो धार्मिक संघर्षाच्या पलीकडे जाणारा शांततेचा मार्ग आणि समृद्धीचे भविष्य मांडतो. सर्व भारतीय लोकांसाठी हॅपी सायन्स एक फार महत्त्वाचं संस्था आहे किंवा धम्म आहे. कारण की महान एल्कांतारे, जे की आम्ही त्यांना मैत्रीय बुद्ध म्हणतो, मास्टर हिरोकावा यांनी जनकल्याणासाठी त्यांनी जे मोहीम राबवलेली आहे ती अप्रतिम आहे. आणि त्यांनी त्यांच्या मोहिमेत सांगितलेलं आहे की आपल्याला जगाला जर शांत, सुंदर आणि आनंदी ठेवायचे असेल तर 4 तत्वाचं पालन करणं फार गरजेचं आहे. पहिलं म्हणजे प्रेम, ज्याला आपण करुणासुद्धा म्हणतो. दुसरं आहे ज्ञान, तिसरं आहे आत्मचिंतन आणि चौथं आहे उन्नती. तर ह्या जगामध्ये शांतता आणि उन्नती फार गरजेची आहे. आपण एकमेकांशी वाद घालतोय, वेगवेगळ्या देशांमध्ये लोक एकमेकांशी भांडत आहे, युद्ध होत आहे. याचं एक प्रमुख कारण मी असं समजतो की आपण एकमेकांना समजून घेऊ शकत नाही. आणि मास्टर हिरोकावा हे नेहमी सांगतात की आपण सर्व बंधू आणि भगिनी आहोत. आपल्या सर्वांमध्ये एक बुद्धा नेचर आहे आणि आपण एक कल्पवृक्षासारखे एकमेकांशी जोडलेलो आहोत. जरी आपली भाषा वेगळी असेल, आपण वेगळ्या देशाचे असो, प्रांताचे असो, रंग वेगळा, तरीसुद्धा आपण सर्व एकमेकांशी जोडलेलो आहोत, भगवंताशी जोडलेलो आहोत आपण. तर ही जी त्यांनी गोष्ट किंवा ही जे त्यांनी थीम आणलेली आहे की शांतता आणि उन्नती, मला तर असं वाटतं की प्रत्येक देशाने, प्रत्येक व्यक्तीने जर मास्टर ओकावा यांच्या शिकवणीचं पालन केलं तर ह्या भारतातच नव्हे परंतु ह्या जगामध्ये शांतता आणि उन्नती नांदेल अशी मी अपेक्षा करतो. ते 2011 भारतात आले. देवी पृथ्वी हलवणाऱ्या आवाजात त्यांनी भारतासाठी नवीन आशेचा उपदेश दिला. नमस्कार. You must be make build affluent society and at the time with spirituality and shine the spirituality to all over the world. Set your light to all the world from India. जपानी महान गुरूंच्या 70व्या जयंतीनिमित्त आणि त्यांच्या भारतातील भेटीच्या 15व्या वर्धा दिनानिमित्त एक विशेष समारंभ आयोजित केला जाईल. सर्वांना माझा नमस्कार. जसं की आपल्या सर्वांना माहीत आहे की महान गुरु मास्टर हिरोकावा यांचा जन्म महोत्सव आपण आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण फार मोठ्या उत्साहामध्ये, आनंदामध्ये आपण तो सेलिब्रेट करत आहोत. तर मला असं वाटतं की हा धार्मिक, आध्यात्मिक आणि हा ऐतिहासिक क्षण आपण सर्वांनी त्याचे साक्षीदार होऊया आणि आपण सर्व मिळून एल्कांतारेचं आपण जन्मोत्सव आपण सर्व मिळून सेलिब्रेट करूया. जय एल्कांतारे. भगवंताच्या अवतरणाचा उत्सव.